कसं काय मंडळी, जय श्रीराम. हा आहे आपल्या मळ्यामधला रस्ता. सो आपण आज त्या रस्त्याने जातोय. काल कुठे सिटीमधून हायवेवरून चालवत होतो, आज या रस्त्यातून चालवत आहे. मग मी काल बोललो तर मला आठवत आहे ना की गावाकडच्या मुलांना लोकांना ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स असतो, ते शिकतातच असले ह्याच्यामध्ये. लिटरली मी ह्या रोडनीच म्हणजे अशाच रोडनी गाडी चालवायला शिकलोय. सो आज विषय असा आहे की मी आज काल आलो घरी. काल रात्री मी फर्स्ट पार्ट हे केला, अपलोडिंगला टाकला. आत्ता कुठं 48-49% झालेला आहे. 39 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे तो. कॅन यू इमॅजिन? आणि खूप खूप धमाल येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. खरंच तो व्हिडिओ कंटिन्यू बघा, ते दोन्ही पार्ट, तुम्हाला खरंच मजा येईल. गावाकडचं असं असतं, ट्रॅक्टर जाग्याला लावलाय पण बैलांना राबवायचं. कारण जगाचा पोशिंदा शेतकरी आणि बैल ही जोडी कधीच ही होणार नाही, कमी होणार नाही. कारण ट्रॅक्टरपेक्षा बैलावरती विश्वास जास्त असतो शेतकऱ्याचा. सो आता मी गावाकडे निघालोय आणि मला वायफायची गरज आहे. एका गावामध्ये तिथं जर भेटला ना वायफाय तर मी तिथून व्हिडिओ अपलोड करेन, नाहीतर मग आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओ कधी बघायला भेटतोय, काय भेटतोय. आई शपथ, येतो फार धुळा आहे रे. जाऊ का नको मी? गाडी घाण होईल इथं. धुवावी तर लागणार आपल्याला गाडी. राईडवर आलोय आपण. इथून जाते का नाही? कुठून जाते? इथून असायला पाहिजे इथून रस्ता, कुठं वरती जायला आहे. ओके, खूप दिवसातून ह्या रोडने आलोय त्यामुळं मला आयडिया नाही आहे ह्याची. बघितलं का रोड कसा आहे? ऑफ रोड एक्सपिरियन्स, ऑफ रोडिंग. काल कुठं हायवेवरून, आज कुठं ऑफ रोड. विषय खलास ब्रो. टन 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 टन. कसं आहे धिंगाणा, कसं आहे विषय. सॉरी माझा पाय थोडासा स्लिप झाला होता म्हणून. असं चला, हे ऑफ रोड पॅच हे संपवतो मी आणि मग भेटतो तुम्हाला. हां, मी एक विषय सांगायचा राहिला. आपला जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यासाठी वायफायची गरज आहे. काल रात्री मी घरी आल्यानंतर म्हणजे घरी आलो, जुईसोबत थोडीशी मजाक मस्ती केली आणि जेवण वगैरे करून लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला घेतला. एडिट केला पण मी, आणि आता तो टोटल 30 GB व्हिडिओ झाला आहे. 39 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 30 GB व्हिडिओ झालेला तो. आणि आता त्यातला वायफायची गरज आहे. मोबाईलचा लावून मी ते ट्राय केला, झाला आता 48-49 झाला. काल रात्रीपासून लावला मी. काल रात्री 10:38ला लावला होता. आता 1:30 वाजलाय आणि आता कुठं 50% झाला असेल. आता मी गाडीवरती आहे. मगाशी गाडीमध्ये लॅपटॉप बंद करायच्या आधी चेक केला तर अरे ग, धुळा. आपल्या मागे पण खूप धुळाच आहे. लॅपटॉप बंद करताना पाहिलं तर 49% झाला होता. आपल्याला गरज आहे, खरंच वायफायची गरज आहे, त्याशिवाय व्हिडिओ अपलोड नीट नाही होणार. सो मी हे संपवतो ऑफ रोड पॅचेस. आपण ना तो ऑफ रोड पॅच संपवून बरंच लांब आलेलो आहे आणि गाव पण आपलं जवळ आलेलं आहे. आता हे इर्टिकावाले काका तुमचं खूप काय वाईट होईल. कुठं जर गाडी अशी तुम्ही चालवत राहिला, ऐक खबाक आव रे इर्टिका, काय अवघड आहे मारुती सुझुकीच्या का. त्यांचा तोरा कसा राहतो माहिती का? गाडीची सेफ्टी नाही आहे तरी पण या झापझूप गाडी चालवत तर कश्यप पण अवघड आहे. बापरे, हा ट्रॅक्टरवाला कसा थांबलाय असा मध्येच?
इकडे ओके लग्न वाटतं इथं कोणाच तरी जायचं काय जेवायला 11-12 मध्ये असलं खूप काही काही गेले काका बघताय तिकडं हा एक गोष्ट सांगायची राहिली मागाशी इथं म्हणजे व्हिडिओ ऑन करायच्या आधी एका मित्राच्या घरी थांबलो होतो इथं घरी गेलो मग तिथं हे होतं मित्राची बहीण म्हणजे ताईच आपल्या ती पण होती आणि फ्रेंड होते मग त्यांचे वडील मग काका आले आणि बोलले हेल्मेटची प्राईस विचारली आणि ग्लव्ज विचारले ग्लव्ज त्यांना आज झालं की आम्ही बसलो होतो आणि माझ्या हातून ग्लव्ज असे खाली पडले फर्शवरती मग खटकन असा आवाज आला काकाने उचलून बघितलं हे जे आहे ना पाम हे वाजलं तिथं मग काका म्हणलं ग्लव्ज कितीचे आहेत मी म्हणलं एवढ्या रकमेचे आहेत म्हणलं एवढे मी म्हणलं एवढा तर आमचा 2 महिन्याचा बाजार होऊन जातो घरचा मी म्हणलो काका मी लांब फिरतो तर मला याची गरजच आहे कारण का आपण गाडी कशी चालवतो ह्यावर डिपेंड नाही की बाबा समोर तर कशा चालवतो त्यावर आपण फॉल डिपेंड आहे आपल्याला माहिती आहे आपण लिमिटमध्ये चालवतो किंवा स्पीड तेवढाच ठेवतो जेवढी आपल्याला कंट्रोल होते मग काका म्हणलं ठीक आहे रे बाबा तुझं मग परत म्हणले हे विचारत होते कुठं फिरला काय फिरला आणि हेल्मेटची पण प्राईस विचारली काका म्हणले तू चांगला रमला ह्या गोष्टीमध्ये आणि काकांनी एक गोष्ट सांगितली मला नंतर विचारलं तू जॉब कुठं करतो मला इथं असं परत विचारलं पॅकेज किती आहे मला असं ओके काका म्हणले तू आता जॉब करतोयस जेव्हा म्हणजे त्यासोबत ही पण मॅनेज करतोय ही गोष्ट कंटिन्युअस ठेव कारण काकांचं पण काहीतरी स्वप्न होतं जे की फायनान्शियल कंडिशनमुळं ह्या त्या गोष्टीमुळं राहिलं आणि मला म्हणत होते तुझं जे आवडतं आहे ना तुला काय आवडतं मी म्हटलं मला हे बायकिंग कल्चर खूप आवडतं बाईकवरती फिरायला मला जास्त आवडतं हां म्हणलं तुला आम्ही कधी 4 व्हीलरमध्ये बघितलं नाही माझ्याकडे 4 व्हीलर नाही ती वेगळी आणि काकांच्या मुलाकडे आहे मग ते लास्ट मंथमध्ये एका ठिकाणी जाणार होते मग मला कॉल केला होता काकांनी की आम्ही चाललोय तू येतोस का काकांना माहिती होतं की बाबा फिरायला आवडतं मला म्हणून बट ह्या टाईमला समजा गोष्टी क्लिअर झाली की मला बाईकवरती जास्त फिरायला आवडतं म्हणून मग काकांचं एकच म्हणणं होतं की बाबा तुझं जे हे चालू आहे ना बायकिंग विषयीचं पॅशन ते सोडू नकोस कारण जॉबमध्ये ही गोष्ट कंटिन्यू ठेवणं खूप हे कठीण आहे काकांना पण म्हटलं नाही हे कधीच बंद नाही होणार हे कंटिन्यू जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत बायकिंग आणि मी हा एक बॉन्ड लाईफ टाईम राहील बाकीच्या गोष्टींचा किती बॉन्ड राहील मला माहीत नाही आय डोंट नो माझ्याकडे कार नाही आहे मला कारविषयी किती बॉन्ड तयार होईल मी घेतल्यानंतर मला माहिती नाही पण बाईकविषयीचा जो बॉन्ड आहे ना माझा शपथ सांगतो मित्रांनो हा कधीच कमी होणार नाही भले मी सेकंड हँड बाईक घेत जाईन बट बाईक घेईन मी वर्षातून 2 वर्षातून 3 वर्षातून भले 4 वर्षातून एक बाईक घेईन पण घेईनच हा बॉन्ड कधी कमी होऊ नाही जाणार मुन्ना आहे मेरा मुन्ना ओ यो असं बाईकला करायला लागतं मला खरंच तरी बायकिंग हा असा कल्चर आहे ना की वाईट गोष्टीमधून तुम्हाला लगेचच बाहेर काढतात एवढा अटॅचमेंट झालं ना त्याला बाईकविषयी की बस आता तो प्रत्येक टाईमला बाईकवर असतो मला एक आता मला म्हणतो की चल जाऊया त्याचं कसं आहे तो त्याचा स्वतःचा बिझनेस आहे त्यामुळं जसं वाटेल तसं तो फिरतो करतो बट आपण जॉबवाली माणसं आहेत बिझनेसमध्ये पडू आपण पण बट आत्ता इतक्या लवकरच नाही मी आता त्या गावामध्ये आलो आहे जिथं मला वायफाय भेटल आता इथं वायफाय कुठं भेटल मला वायफाय महा ई केंद्र सेवा वायफाय याची कटकट रे ह्या अवघड आहे बरं का व्हिडिओ अपलोड करायचा मी वायफाय शोधतो आणि मग तुम्हाला भेटतो
बाबा कुट्टी मशीन टॅन 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 टॅन. हायवे बघितला का मागाशी कसला रोड होता स्टार्टिंगचा ऑफ रोड. आता हायवे हा रोड आहे ना सोलापूर सांगोला मिरज कोल्हापूर हा रोड आहे. हा कंटिन्युअस मिरज सांगलीपर्यंत रोड झालेला आहे. हा सोलापूरला जातो पलीकडचा डायरेक्ट सांगलीला. सॉरी हे तर ऊसच नाही आहे. फोर्ड एंडेवर हे काय करायचं आलंय असलं कट करता येते. आता गावाकडे जातोय तर ऑब्विसली बालपणीचे मित्र आपल्याला गाठ पडणार. दोन मित्र आहेत गण्या आणि रोहित्या दोघं. मी या नावाने त्यांना हाक मारतो. आणि आता एक कॅमेरा शाय पर्सन आहेत ती. हा रोहित आहे आणि हा गण्या. तसं पाहायला गेलं तर गण्या माझा चुलत भाव लागतो पण मित्र आहे खास. रोहित पण सण तसंच तो मित्र आहे पण भावासारखा आहे माझा. ना खूप मस्ती केल्या आहे. गणेश शाळेला सोलापूरला होता आणि मी इथं हायस्कूलला होतो इथं आपल्या गावाकडेच. मी रोहित अजून एक मित्र होता सूर्जा. आता आम्ही जायचो रोज सायकलवरती 10 किलोमीटर जाणं आणि 10 किलोमीटर येणं. रोज 20 किलोमीटर सायकल चालवून जायचं हायस्कूलला. आणि ते दिवस आठवले ना असं वाटतं की बाबा भलेही त्या टाईमला बाईक नव्हती पण आयुष्याची दगदग होती ना. जॉब ही रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावानं होतं ना तसं ते काही नव्हतं. आता बाईक आहे आणि त्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटीज पण आल्यात घरच्या. विषय खूप गंभीरतेने चाललाय. असो आता येतो ना आता 1 किलोमीटर नंतर. एक काका खुले में सुसु कर रे काका. क्या रे काका काय रे बाबा. ऊसाचा रस काय अजून भेटत नाही मला. किधर भेटे का मेरे का ऊस का रस. सॉरी गन्ने का रस. इधर तो होना चाहिए रे बाबा. इधर भी नहीं. इथं पण नाही आहे पण इथं ऊसच नाही आहे ना. अरे बा बॅड लक. तर ठीक आहे. ना 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 ना. हा रोड ना संध्याकाळी एकदम क्लास दिसतो. बाय द वे हा सरळ सोलापूरला जातो आणि मी इथं सर्व्हिस रोडला आलेलो आहे. इथून राईट घेतला ना सॉरी लेफ्ट घेतला की आपल्या गावाकडे. इथं लेफ्ट आई ग गावाकडचे रस्ते. आईला बस चालू झाली बरं इकडे दिसली तर बस तिथं. हा रोड आत्ता झाला मित्रांनो. आधीचा जो रोड होता ना हाय 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 एकदम खतरनाक रोड होता. नेक्स्ट लेवल ऑफ रोडिंग. चला आता गावाकडे इकडे शूट नाही काय करत. आजचा हा ब्लॉग काय असाच होता. जर चान्स मिळाला तर तुम्हाला यानंतर त्या क्लिप्स बघायला भेटतील. तर आपला हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये पुढच्या. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपलं आयुष्य जगत राहा. जय श्रीराम.